गेल्या 25 वर्षांपासून म्हणजेच मागच्या तब्बल 2 दशकापासून मावळ पंचायत समितीवर आणि जिल्हा परिषदेवर भाजपचा जो गडबेद्ध होता तो काल एका झटक्यात कोसळला आहे। ना केंद्रातली सत्ता कामाला आली, ना राज्यातली सत्ता कामाला आली, ना जुनी जाणती राजकीय समीकरणं कामाला आली। मावळात सध्या फक्त एकाच नावाचा करिश्मा पाहायला मिळतोय, ते नाव म्हणजे आमदार सुनील अण्णा शेळके। अजितदादांच्या या आवडत्या आमदाराने अख्ख्या मावळ तालुक्यात भाजपचा अक्षरशः सुपडा साफ केला आहे। मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 5 पैकी 5 जागा आणि पंचायत समितीच्या 10 पैकी 10 जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसनं मावळात क्लीन स्वीप दिला आहे। पण या ऐतिहासिक विजयाचा गुलाल उधळताना मावळचा हा वाघ काल भाऊक झालेला दिसला। आमदार सुनील शेळकेंच्या डोळ्यात विजयाचे आनंदाश्रू तर आहेतच, पण समोर त्यांचं दैवत अजितदादा पवार नसल्याचं सर्वात मोठं दुःखही आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल काल जाहीर झाले। यात भाजप पुन्हा एकदा राज्यात क्रमांक 1चा पक्ष ठरला, पण मावळमध्ये मात्र सुनील शेळकेंनी भाजपला जोरदार धक्का दिला आहे। आमदार सुनील शेळकेंनी विरोधकांचा सुपडा साफ नक्की कसा केला, शेळकेंनी मावळमधून भाजप कशी हद्दपार केली आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। 2026च्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं, कारण ही लढाई केवळ सत्तेची नव्हती, तर ती अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची होती। मावळ पंचायत समितीवर गेल्या 2-2.5 दशकांपासून भाजपची एकहाती सत्ता होती। माजी मंत्री बाळा भेगडे आणि भाजपच्या पूर्ण फौजेसमोर सुनील शेळके यांनी एकाकी झुंज दिली। जेव्हा मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीने मोठी आघाडी घेतली होती। निकाल जाहीर झाले आणि भाजपच्या गोटात मोठी शांतता पसरली। या निवडणुकीत तब्बल 68.35% मतदान झालं होतं, ज्याचा अर्थ स्पष्ट होता की जनतेला बदल हवा होता। राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या जागाही खेचून आणल्या आणि अख्खा मावळ आपलाच हा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला दिला। सुनील शेळके यांचं हे यश काही एका दिवसात मिळालेलं नाही, त्यामागे मोठा राजकीय संघर्ष आणि चिकाटी आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीचा काळ आठवा, जेव्हा त्यांनी भाजपमधून बंडखोरी करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। त्या निवडणुकीत त्यांनी भाजपचे दिग्गज नेते आणि तत्कालीन मंत्री आमदार बाळा भेगडे यांचा 90,000 मतांच्या फरकाने पराभव करून सर्वांना धक्का दिला होता। अनेकांना वाटलं होतं की हे केवळ लाट आहे, पण 2024च्या विधानसभा निवडणुकीत शेळके यांनी पुन्हा एकदा विजय मिळवून स्वतःचं अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध केलं। 2024च्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री बाळा भेगडे यांचे बंधू बापू भेगडे यांचा 1 लाखांहून अधिक मतांनी त्यांनी पराभव केला आणि आता 2026च्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी भाजपचा सुपडा साफ करून विरोधकांना चारी मुंड्यात चित केला आहे। सलग 2 विधानसभा निवडणुका आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीवर मिळवलेला हा विजय आमदार सुनील शेळके यांची वाढती राजकीय ताकद अधोरेखित करतो। सुनील शेळके यांना राजकारणात अजित पवारांचे सर्वात लाडके आणि कट्टर समर्थक मानलं जातं। अजितदादांनी मावळच्या विकासासाठी कधीही हात आखडता घेतला नाही। हजारो कोटींचा निधी असो, रस्ते असोत, पूल असोत किंवा ग्रामीण भागातील पाण्याचे प्रश्न, अजितदादांनी शेळकेंच्या शब्दाला मान देऊन मावळचा कायापालट केला। सुनील शेळके नेहमीच अभिमानाने सांगायचे की माझ्या पाठीशी दादांचा हिमालय उभा आहे। दादांच्या कामाची स्टाईल आणि शेळके यांचा जनसंपर्क यामुळेच आज गाव पातळीवर राष्ट्रवादीचं जाळं भक्कम झालं आहे। आटपाडीच्या करगणी गटातून विजय झालेले विनायक मसाळ असोत किंवा मावळचे कार्यकर्ते, या प्रत्येकाच्या विजयामागं अजितदादांची पुण्याई आणि आमदार सुनील शेळके यांची मेहनत आहे। पण आजचा हा विजय साजरा करताना एक मोठी उणीव भासते। अजित पवारांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक होती। प्रचाराच्या काळात राष्ट्रवादीने संयम पाळला होता, पण जनतेच्या मनात अजितदादांबद्दल असलेली ओढ या निकालातून दिसून आली। विजयानंतर माध्यमांशी बोलताना सुनील शेळके यांनी आपला हुंदका आवरला नाही। ते म्हणाले, आज जर दादा असते तर आम्ही या विजयोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला असता। मावळच्या जनतेनं आज जे प्रेम दिलंय ते पाहून अजितदादांना खूप आनंद झाला असता। हा निकाल म्हणजे जनतेने अजितदादांच्या ऋणातून उतराई होण्याचा केलेला हा एक प्रयत्न आहे। ज्या नेत्याने विरोधकांशी लढताना कधीही हार मानली नाही, तो नेता आज आपल्या लाडक्या नेत्याच्या आठवणीत ढसाढसा रडला। हे दृश्य पाहून तिथल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे डोळे पाणावले। मावळच्या राजकारणात हा विजय एक मोठी क्रांती मानला जात आहे। आमदार सुनील शेळके यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात घुसून केलेला हा पराभव भाजपच्या भविष्यातील रणनीतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। आमदार शेळके यांच्या कार्यपद्धतीचा विचार केला तर त्यांनी मावळच्या दुर्गम भागातील वाडा वस्त्यांवर आपला शब्द पोहोचवला आहे। केवळ भाषणे न करता प्रत्यक्ष कामावर भर दिल्याने
आज मावळचा तरुण वर्ग त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तळेगाव, लोणावळा आणि ग्रामीण पट्ट्यातील मतदारांनी शेळके यांच्यावर टाकलेला हा विश्वास म्हणजे विरोधकांसाठी एक मोठा इशारा आहे. भाजपने अनेक दिग्गज नेत्यांना प्रचारात उतरवलं होतं, मात्र आमदार सुनील शेळके यांच्या जनसंपर्कापुढे विरोधकांचे सर्व डावपेच फोल ठरले. निवडणुकीच्या प्रचारात वैयक्तिक टीका करण्याऐवजी शेळके यांनी विकासाचे मुद्दे आणि अजितदादांच्या स्वप्नातील मावळ यावर भर दिला होता, ज्याला जनतेनं भरभरून प्रतिसाद दिला. आज मावळ तालुक्यातील प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मोठ्या ताकदीनं उभा आहे. या विजयाने सुनील शेळके यांची राज्यातील राजकीय उंचीही वाढली आहे. अजितदादांच्या अनुपस्थित पक्षाची धुरा सांभाळणं आणि इतका मोठा विजय मिळवून देणं ही साधी गोष्ट नक्कीच नाही. विरोधकांनी अनेकदा शेळके यांच्यावर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला, पण निकालानं हे दाखवून दिलं की मावळच्या मायाबाप जनतेला केवळ विकास हवा आहे. 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपच्या नेत्यांना जनतेनं नाकारलं, कारण जनतेला बदल हवा होता आणि तो बदल सुनील शेळके यांच्या रूपाने त्यांना गवसला. सुनील शेळके यांनी आपल्या कामातून हे सिद्ध केलं की जर तुमच्याकडे कामाची जिद्द असेल आणि जनतेचे आशीर्वाद असतील तर कितीही मोठा गड तुम्ही जिंकू शकता. हा निकाल म्हणजे माजी मंत्री बाळा भेगडे आणि भाजप समर्थकांसाठी एक खूप मोठा धक्का आहे. ज्या तालुक्यात 25 वर्षे एक हाती सत्ता होती, तिथे एकाही जागेवर खातं उघडता न येणं ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. आमदार सुनील शेळके यांनी केवळ निवडणूक जिंकली नाही, तर त्यांनी विरोधकांची संपूर्ण रणनीती उधळून लावली आहे. आज मावळात विकासाचं राजकारण आणि आमदार सुनील शेळके यांचं नाव घरोघरी पोहोचलं आहे. अजितदादांचा हा लाडका आमदार आता मावळचा खऱ्या अर्थाने किंग ठरला आहे. विरोधकांचे सर्व आरोप आणि टीका बाजूला सारून जनतेनं सुनील शेळके यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं आहे. आगामी काळात मावळच्या राजकारणाची सूत्र आता पूर्णपणे शेळके यांच्या हातात राहणार हे या निकालाने स्पष्ट केलं आहे. तुम्हाला सुनील शेळके यांच्या वादळी विजयाबद्दल काय वाटतं? भाजप पुन्हा मावळमध्ये उभा राहू शकेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.